पिंक सॉस पास्ता ना माझा फेवरेट आहे आणि तोच कसा बनवायचा आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे थोडंसं कडक पाणी करून ना त्याच्यामध्ये 4 सुक्या मिरच्या मी 20 मिनिटासाठी भिजत ठेवल्या आहेत. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून अर्धी वाटी लसूण आणि 2 मोठे टोमॅटो मध्ये चिरून थोडेसे तेलावर परतवून ते शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना त्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि ते लसूण आणि टोमॅटोचं मिश्रण टाकून आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे, म्हणजे आपला रेड सॉस तयार होईल. आता इकडे मी ना मॅक्रोनी पास्ता यूज केला आहे, तर त्याला आपल्याला 80% कुक करायचं आहे. तर थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार आणि 1 चमचा तेल टाकलं आहे मी. आणि इथे मी 3 वाट्या मॅक्रोनी पास्ता यूज केला आहे. त्यानंतर तो पास्ता टाकायचा आहे. हार्डली 5 मिनिटात हा पास्ता म्हणजे व्यवस्थित 80% शिजतो आणि तेवढाच तो आपल्याला शिजवायचा आहे. त्यानंतर तो आपल्याला चाळणीत टाकून त्याच्यावर थंड पाणी टाकायचं आहे, म्हणजे कुकिंग प्रोसेस त्याची स्टॉप होईल. आता इथे आपल्याला व्हाईट सॉस तयार करून घ्यायचा आहे. तर 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मी मैदा टाकला आहे आणि मैदा व्यवस्थित थोडा शिजला ना का त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. दूध टाकताना ना तुम्ही ते कंटिन्युअस ढवळत राहा, नाहीतर लम्स राहतील. एकदा का दुधाला उकळी आली ना का त्याच्यामध्ये थोडीशी मिरपूड, त्यानंतर मीठ आणि 2 चमचे साखर आणि मग चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, मिक्स हर्ब्स आणि एक पास्ताचा मसाला म्हणजे 5 रुपयाचा जो मिळतो ना, तो मी पास्ता मसाला इकडे टाकला आहे. आणि मग ते व्यवस्थित ढवळून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला रेड सॉस टाकायचा आहे जो आपण बनवला आहे तो. भाज्यांमध्ये ना इथे मी जास्त भाज्या वापरल्या नाही आहेत, कारण आम्हाला फक्त कॉर्न आवडतात या म्हणजे पिंक सॉसमध्ये. त्यामुळे इथे मी फक्त वाफवलेले कॉर्न टाकलेले आहेत. आणि मग मस्तपैकी ढवळून आपल्याला त्याच्यामध्ये जो पास्ता आहे तो टाकायचा आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे. आणि चीजसुद्धा टाकलं आहे. इथे तुम्ही चीज नाही जरी टाकलं ना तरी पास्ता खूप टेस्टी बनतो. म्हणजे चीज जर तुमच्याकडे नसेल तरी चालेल, काही हरकत नाही. तर इथे मी जे चीज टाकलं आहे ते 1 क्यूबच टाकलं आहे. तुम्ही इथे बघू शकता की पास्ता किती छान दिसतो आणि किती क्रीमी दिसतोय. खूप टेस्टी पास्ता बनतो. तर आता आपण पास्ता सर्व करून घेऊया आणि सर्व करते वेळी ना त्याच्यावर थोडीशी आपण चीजचा पाऊस पाडूया आणि एन्जॉय करूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर फूडी व्लॉग एक्सप्रेसला नक्की सबस्क्राईब करा.